निसर्गाचं नुकसान केलंय, त्यामुळे आता भोगावं लागणार आणि शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय करून घ्यावी. पंचनाम्याच्या मुद्द्यावरून पाशा पटेल यांनी असा अजबच सल्ला शेतकऱ्यांना दिलाय. तर पाशा पटेल यांनी सरकारला योग्य भाव द्यायला सांगावं, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही. 565 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेला आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत. सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही. तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकतं, संपूर्ण काही देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असं वाटतं पाशा पटेल शेतकरी नेते आहेत. शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे, परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे. मी पाशा पटेलांना विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, हा योग्य भाव द्यायला सांगा. नाही तर आज आयात निर्यात धोरण जर बघितलं, सगळं भाव बघितले सगळे, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार.